शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. या ठिकाणी आम्ही लांबच आहे की
शिवसैनिक पक्षाचा संजय भैया तू मागे वळा, संजय भैया तू मागे वळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा, महाराणा बाळासाहेब आंबेडकरांचा, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. आमच्या नवऱ्या पूर्ण करा, आमच्या नवऱ्या पूर्ण करा. या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या भाऊंचा, आता गटाचा हा आम्हाला मंत्रालय कक्ष, आता गटाचा हा आम्हाला मंत्रालय कक्ष, गोरगरिबांच्या प्रश्नासाठी बाह्यसाहेब सदैव पक्ष, गोरगरिबांच्या प्रश्नासाठी बाह्यसाहेब सदैव पक्ष. आता आमचं एकच लक्ष, आता आमचं एकच लक्ष, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष. बाह्यसाहेबची नोंदणी करा. म्हणा त्याला सर्वांनी सर्व आंदोलनकर्त्याला विनंती आहे, सर्वांनी चटईवरती बसून घ्यायचं आहे, बसण्याची व्यवस्था आहे. सर्वांनी एक हाताचं अंतर घेऊन बसलं तरी चालेल. बसून घ्या, अंतर घेऊन बसून घ्या. चटईवरती बसा, खाली कोणी बसू नका. बसून या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्वांनी अंतर घ्यायचं आहे, जेणेकरून एकमेकाला बसायला त्रास होणार नाही. बसण्याची या ठिकाणी बैठक व्यवस्था केलेली आहे. नांदगाव आणि तरडगावचे सर्व माझे शेतकरी बंधू आणि भगिनींच्या या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जनाक्रोश मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. हा मोर्चा या ठिकाणी का काढावा लागला, एवढं या राज्यामध्ये उन्हाची तीव्रता असताना देखील या ठिकाणी आमच्या माता भगिनी असतील, लहान मुलं असतील, हे सुद्धा या उन्हाचा विचार न करता या ठिकाणी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सामील झालेले आहेत. या तालुक्यामध्ये उजनी धरणाची निर्मिती होत असताना या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या हातीच्या मस्तकासारख्या जमिनी या महाराष्ट्राचं, देशाचं बनं व्हावं या उद्देशानं स्वतःच्या जमिनी या धरणासाठी या ठिकाणी सरकारला दिल्या आणि त्याच्यावरती हे उजनी धरण या ठिकाणी उभं राहिलेलं आपण सर्वजण बघतोय. आणि त्या ठिकाणी आज सोलापूर जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, उस्मानाबाद जिल्हा असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये या उजनी धरणाचं पाणी त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्या लोकांना शेतीला पिण्यासाठी या ठिकाणाहून दिलं जात आहे. परंतु सरकारनं या ठिकाणचे जे मूळ शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना मात्र या सरकारने वाऱ्यावरती सोडलेलं आहे. कारण ज्यांनी या उजनी धरणाच्या निर्मितीसाठी स्वतःची जमीन दिली, त्या जमिनी दिल्यामुळं हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले, याचा सरकारला विसर पडलेला आहे. आज या शेतीवरती
हजारो लोक आज जगतायत. या उजनी धरणासाठी दिलेल्या जमिनींच्या शेतकऱ्यांची अवस्था आजची जर बघितली तर आज या 40 वर्षामध्ये काही प्रमाणात लोकांचं पुनर्वसन केलं. ते पुनर्वसन सोलापूर जिल्ह्यामध्ये झालं. आज जर तुम्ही स्वतःची वस्तुस्थिती जर सरकारने तपासली तर त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये आज त्या ठिकाणी जमीन शिल्लक राहिलेली नाही. कारण ज्या ज्या गावामध्ये जमिनी या उजनी धरणाच्या शेतकऱ्यांना मिळाल्या त्या त्या ठिकाणच्या काही गावगुंडांनी तिथल्या पुढाऱ्यांनी त्या जमिनी सगळ्यांनी बळकावल्या आणि या उजनी धरणाचा शेतकरी त्या ठिकाणी दिसोदडीला लागला. यावरती सुद्धा आम्ही अनेक वेळा मंत्री महोदयांना निवेदनं दिली, पण या सरकारमधील मंत्री महोदयांना या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आणि या उजनी धरणाचं अजूनही ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं नाही. आता जी सरकारनं ज्या ठिकाणी जी प्रस्तावित जमीन JW ग्लोबल ग्रुपला त्या ठिकाणी कराराने देण्याचं ठरवलेलं आहे, त्यांचा करार झालेला आहे. या कंपनीसाठी आम्ही बघतोय की सरकारमधील सगळे मंत्री महोदय असतील, त्या ठिकाणचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांना या कंपनीसाठी भरपूर वेळ आहे. अगदी रात्रीच्या 12-1-2 वाजेपर्यंत हे अधिकारी सगळे काम करताना आम्ही बघतोय. परंतु शेतकरी दररोज या सरकारी कार्यालयामध्ये त्याचं उंबरठं झिजवलं तरी त्याला न्याय द्यायसाठी या अधिकाऱ्यांकडे वेळ नाही. मात्र ज्या ठिकाणी बलिदा मिळतोय चांगला त्या ठिकाणी मात्र यांना 100% वेळ आहे. आज त्या ठिकाणच्या हिंगणगाव आणि तरडगावची जर परिस्थिती सांगायची झाली तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या जमिनी ह्या उजनी धरणासाठी अतिरिक्त संपादित करण्यात आल्या होत्या. आणि मला वाटतं सरकारचं त्या संदर्भातलं एक परिपत्रक, एक राजपत्र 27 ऑगस्ट 2014 त्या ठिकाणी सरकारनं जाहीर केलेलं आहे. ज्या प्रकल्पासाठी आपण हे काही मी बोलत नाही माझ्या मनाचं, हे सरकारचं राजपत्र आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 हे सरकारचं आहे. हे काय आपण तयार केलेलं नाही. त्याच्यामध्ये सरकार स्पष्टपणे सांगतंय या ठिकाणी विना वापर जमीन परत करणे, मूळ जमीन मालकाला जमीन परत करणे, सदर कायद्याअंतर्गत संपादित करण्यात आलेली कोणतीही जमीन संपादक संस्थेने ताबा घेतल्यापासून 5 वर्षाच्या कालावधीकरता विना वापर राहिलेली असेल तर समुचित शासन संपादक संस्थेला त्या जमिनीचा ताबा समुचित शासनाकडे हस्तांतरित करण्याबाबत नोटीस बजावल. जर शासनाचे विभाग, केंद्र शासन, सार्वजनिक प्राधिकरण यांनी या जमिनी संदर्भात विनंती केल्यास अशी जमीन मूळ भूधारक किंवा भूधारकांना किंवा त्यांचे कायदेशीर वारस त्यांच्याकडून मूळ मालकांना निवाड्याच्या वेळी अदा केलेली रक्कम अधिक त्या रकमेवरील राष्ट्रीयकृत बँकेच्या वेळोवेळी व्याजदराने ताबा दिनांकापासून सरळ व्याज पद्धतीनं आकारणी करून समुचित शासनाच्या लेखी आदेशानं सरमोजा विरहित जमीन परत करण्यात येईल असं राजपत्र असताना म्हणजे हे थोडक्यात या शेतकऱ्यांवरती दबाव टाकून ही जमीन पुन्हा एकदाही या JW ग्लोबल ग्रुपला देण्यासंदर्भात हे शासन अतिशय जोरदार हालचाली करत आहे. त्या ठिकाणी त्या कंपनी बरोबर त्यांचा करार झालेला आहे. आता या कंपनीसाठी यांनी किती पैसे लावलेले आहेत? साधारणतः 1.65 लाख हजार कोटी या ठिकाणी या प्रोजेक्टसाठी येणार आहेत. त्याच्यामध्ये ते काय काय करणार आहेत हेही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एक तरंगता
सौर प्रकल्प त्यांना त्या ठिकाणी उभा करायचा आहे. म्हणजे त्या धरणातल्या पाण्यावरती यांना सौरच्या प्लेटा त्या ठिकाणी तरंगता टाकायच्या, विद्युत संचलन प्रकल्प उभा करायचा आहे, एआयचं कॅम्पस डेटा सेंटर त्या ठिकाणी उभं करायचं आहे, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प त्या ठिकाणी उभा करायचा आहे. पण मला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही सांगताय की 3-3.5 हजार नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, पण हे आमचे हजारो माता भगिनी त्या ठिकाणी देशोधडीला लागणार आहेत, रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे 3-3.5 हजार नोकऱ्या लागण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी ह्या धरणासाठी दिल्या त्या जमिनी त्या ठिकाणी राहणं त्या शेतकऱ्यांना आवश्यक आहे. असला प्रकल्प आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही, हे ठामपणे आम्ही सगळ्यांनी आज या ठिकाणी निश्चय केलेला आहे. सरकार आपण नेहमीच बघतोय वेगवेगळ्या घोषणा करतंय. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी घोषणा केली सरकारने, त्याच्यावरती निवडणुका जिंकल्या आणि निवांत झाले. आणि ती घोषणा म्हणजे आमची लाडकी बहीण योजना. आज या उन्हातानात बसलेल्या लाडक्या बहिणी नाहीत का मुख्यमंत्री साहेब तुमच्या? या लाडक्या बहिणींनी काय केलं तुमचं? आज ह्या लाडक्या बहिणींचे घरदार तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात. मुख्यमंत्री साहेब, आमची तुम्हाला विनंती आहे की ह्या लाडक्या बहिणींचा प्रपंच उद्ध्वस्त होऊ देऊ नका. त्यांच्यासाठी हा जो JW ग्लोबल ग्रुप आहे, तो ग्रुपला तिने करार केलेला आहे, तो करार तात्काळ रद्द करण्यात यावा अशी या सगळ्या लाडक्या बहिणींची मनापासूनची कळकळीची विनंती आहे. आम्हाला समजलं की 20, 21, 22 तारखेला त्या हिंगणगाव आणि तरडगाव परिसरामध्ये या जमिनीची मोजणी करणार आहे. याच्या अगोदर सुद्धा ती मोजणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भीमानगरचं जे कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग आहे त्यांनी तो प्रयत्न केला होता. परंतु सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही मिळून त्या ठिकाणी त्या मोजणीला विरोध केला आणि ती मोजणी त्यावेळेस थांबली. परंतु आता जो हा प्रकार घडलेला आहे हा गनिमी काव्याने या भीमानगरच्या कार्यकारी अभियंता उजनी व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयाकडून झालेला आहे. आम्हाला अंधारात ठेवून हा कार्यक्रम झालेला आहे. परंतु माझं त्यांना एकच सांगणं आहे, जरी तुम्ही कागदोपत्री घोडं नाचवलं तर तुम्हाला ग्राउंडवरच्या मैदानात यायचं आहे हे लक्षात राहू द्या. त्या ठिकाणी आमच्या या भगिनी आणि हे बांधव तुम्हाला त्या ठिकाणी नीट सोडणार नाही. कारण आमच्या जर आयुष्याचं उद्या वाटोळ होणार असेल तर तुम्हाला नीट सोडून काय करायचं. त्यामुळं माझी या शासनाचे सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे, त्या ठिकाणी संघर्ष होईल असं कृत्य तुमच्याकडून घडू देऊ नका. आम्ही पत्र दिलेले आहेत. मला वाटतं 4 तारखेला जेव्हा या खात्याचे मंत्री विखे पाटील आहेत त्यांच्या सोबत मंत्रालयात मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये सांगितलं गेलं होतं हे डॅमच्या समोर जी काही थोडीफार जमीन आहे पडीक, त्याची कोणी वहिवाट करत नाही, आम्ही त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट उभा करू असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी ज्या भीमानगर ऑफिसनं आम्हाला सर्व शेतकऱ्यांना नोटिसा काढल्या त्या नोटिसा सुद्धा त्यांनी बेकायदेशीरपणे दिलेल्या आहेत. नोटिसाला कुठलाही पिरियड दिला नाही. एका नोटिसामध्ये पुढच्या तारखा टाकून 2-2 नोटिसा या शेतकऱ्यांना दिल्या. या अधिकाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की हे जर शेतकरी बांधव असतील ते सुद्धा सगळे शिकलेले आहेत, डिग्र्या घेतलेल्या आहेत, त्यांना पण कायदा कळतो. चुकीच्या पद्धतीनं कामं तुम्ही करू नका. तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची पोरं आहात. तुमच्या जर उद्या वाडवडिलांच्या हक्काची जमीन कोण हिसकावून घ्यायला लागलं तुम्हाला कसं वाटेल? थोडी मनाला थोडा स्वतःला प्रश्न करा. जर माझ्याच बापाच्या उतार्यावरची जमीन जर कोण हिसकावून घेत असेल तुम्ही गबस चाल का? थोडीफार तरी जाण या शेतकऱ्यांची ठेवा. हा देश या शेतकऱ्याच्या जीवावरती चालतो. आपण या भारत देशाला शेतीप्रधान देश म्हणतो आणि या शेतकऱ्याची वाट कशी लावायची हे यांच्याकडून शिकायचं का?
या उजनी धरण परिसरातील जमिनीवरती अनेक राज्यकर्त्यांचा डोळा हा अनेक वर्षापासून आहे. हे काही नवीन नाही. आमच्या या सगळ्या बांधवांना माहित आहे. याच्या अगोदर सुद्धा मला वाटतं या माड्याचे आमदार त्यावेळेसचे या आमदार साहेबांनी 1,500 एकर जमिनीचा करार मला वाटतं मंत्रालयात केला होता. आणि करार कुठं कागदावर केला मंत्रालयात, आणि जमीन ताब्यात घ्यायला कुठे येणार आहे? हिंगणगाव आणि तरडगाव. त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्यांना योग्य प्रतिबंधक दिलं. आलेल्या गाड्यांना कासावी राहिल्या नाही. त्या अशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी मिळाल्यानंतर करार सगळा संपूर्ण आला. जर अजूनही माहिती अधिकारात जाऊन खोलवर बघितलं तर त्या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांनी त्या जमिनी आमच्या संस्थेला कशा मिळतात किंवा आम्हाला कसं ती जमीन बळकावता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. हा JW ग्लोबल ग्रुप आहे, हा का नवीन आपल्यासाठी आला नाही. त्याच्या आधी पण अजून काही लोक येऊन गेलेले आहेत. त्यामुळं समोर गेला. माझी प्रशासनाला विनंती आहे की 20, 21 आणि 22 मला अशी माहिती शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच मिळाली. या दिवसांमध्ये जी तुम्ही हिंगणगाव आणि तरडगाव या ठिकाणची शेती मोजण्याचा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो तुम्ही या ठिकाणी तात्काळ थांबवावा अशी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी. राहिला प्रश्न, दुसरी एक माहिती घेतली. आता ज्यांनाही जमीन हे हक्क सांगतायत ते कोण आहेत? ते उजनी धरणवाले आहेत. उजनी धरणवाल्याने मला वाटतं की 3-4 लोकांची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे मोजणीला. बाकी तुमच्या आमच्या समोर संघर्ष करण्यासाठी, तुम्हाला दमदाटी करण्यासाठी साधारणतः मला मिळालेल्या माहितीनुसार 150 पोलिसांचा ताफा, साधारणतः 100 पोलीस कर्मचारी आणि महिला भगिनी काही 50 असं काहीतरी 150चा ताफा. मला या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सुद्धा एक विनंती करायची आहे. वाद किंवा भांडण पोलीस खात्याचं आणि आमचं नाही. ह्याच्या अगोदर पण असा संघर्ष त्या ठिकाणी झालेला आहे. मला वाटतं गेल्या 5 वर्षापूर्वीच फॉरेस्ट ऑफिसने सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी सुद्धा मला वाटतं काहीतरी 200-250 पोलिसांचा बंदोबस्त आला होता. आम्ही त्या ठिकाणी सुद्धा पोलीस खात्याला एकच विनंती केली की वाद तुमचा आणि आमचा नाही, हे महानगर ऑफिसचा आणि आमचा वाद आहे. ज्यावेळेस आमच्यात काय घडत तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, आमच्यावर करा. आम्ही म्हणत नाही की त्यांच्यावरच करा. आज जर बघितलं त्या ठिकाणी तरडगाव हद्दीमध्ये जास्तीत जास्त दलित बांधवांची जमीन आहे आणि त्या दलित बांधवांना त्या ठिकाणी अजून त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही. त्या जमिनीच्या बदल्यात दुसरी जमीन मिळाली नाही, त्याच्या बदल्यात कुठेही त्यांना त्याचा पैशाचा मोबदला मिळाला नाही. अशा जमिनीत आम्ही कुणालाही पाय देऊ देणार नाही असा एक आम्ही ठाम निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच पद्धतीने हिंगणगावची सुद्धा परिस्थिती आहे. उजनी धरणासाठी ज्या जमिनी संपादित झाल्या त्या जमिनी माती भराव्याच्या कामासाठी घेतलेल्या आहेत आणि त्या अतिरिक्त आहेत. त्या कुठेही पाण्यात जात नाही. या जमिनीमध्ये मुरुम, डम्पिंग यार्ड आणि माती भरावा या 3 कामासाठी या तरडगाव आणि हिंगणगावच्या जमिनी घेतल्या होत्या. काम पूर्ण झाल्यानंतर त्या जमिनी मूळ मालकांना द्या असं राजपत्र असताना जर तुम्ही मूळ मालकाला पहिल्यांदा विचारात न घेता जर तुम्ही पैशाच्या हव्यासापोटी जर तुम्ही दुसऱ्यांना जमिनी देण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या ठिकाणी तो प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. सगळ्या बांधवांना मला या ठिकाणी सांगायचं आज मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि 20 तारखेपासून 23 तारखेपर्यंत याच्यापेक्षा आता ज्यांना इथे येता आलं नाही अशांनी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कुठेही या अधिकाऱ्यांना मोजणी त्या ठिकाणी आपल्याला करू द्यायची नाही. कुठलीही परिस्थिती येऊ द्या. या ठिकाणी पोलिसांना पुढे करण्याचा प्रयत्न या शासनामार्फत केला जातो.
पोलिसांचा आणि आपला वाद नाही. परंतु त्या ठिकाणी जर संघर्ष झाला तर कायदा सगळ्याला समान आहे. जर आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आजचा फक्त तुम्ही हा शांततेच्या मार्गाचा मोर्चा पाहिला. जर तिथं संघर्ष झाला तर उद्या आम्ही पुणे सोलापूर हायवे सुद्धा बंद करू शकतो त्या ठिकाणी. त्यामुळं शासनाने बघा एवढी मोठी करामत करताना शेतकऱ्याला साधं विचारात घेतलं नाही की तुमची जमीन आम्ही दुसऱ्याला द्यायला लागलो. कागदोपत्री तुमच्या हातात आहे, पण 50 वर्षापासूनची जमिनी आमच्या ताब्यात आहे. त्या जमिनी आम्ही कसतोय, त्या जमिनीवर आमचा उदरनिर्वाह आहे, त्या जमिनीवर आमची मुलं बाळ शिकतायत. जर तुम्ही आम्हाला जर त्या ठिकाणी बेघर करणार असाल तर तुम्हाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी माफ करणार नाही. हा एक इशारा सुद्धा आज या ठिकाणी आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून त्यांना देतो. या प्रकल्पासाठी नव्हे अजूनही कुठलाही प्रकल्प त्या ठिकाणी येऊ द्या. त्या ठिकाणी असणाऱ्या हिंगणगाव ग्रामपंचायत, सरडगाव ग्रामपंचायतीने सुद्धा त्या ठिकाणी एकमुखाने त्या ठिकाणी ठराव केलेले आहेत की या ठिकाणी कुठलाही प्रकल्प झाला नाही पाहिजे. आमच्या कुठल्याही या ग्रामस्थाला शेतकऱ्याला या ठिकाणी उद्ध्वस्त केलं नाही पाहिजे. जर त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे विरोध असताना त्या ठिकाणी प्रकल्प येतोच कसा. म्हणजे या ठिकाणी मी अनेक अधिकाऱ्यांना भेटलो, अनेक कर्मचाऱ्यांची चर्चा केली. त्या ठिकाणी एकच सांगितलं जात आहे की यामध्ये मुख्यमंत्री इंटरेस्टेड आहेत. आमचं काही चालत नाही. मुख्यमंत्री जे निर्णय घेतील तिथून पुढे काय ठरल. मुख्यमंत्र्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही जर का खरंच या गोरगरीब जनतेसाठी, दलितांसाठी जर काम करत असाल तर या ठिकाणी जे JW ग्लोबल ग्रुपला जे आपण त्या ठिकाणी करार करून जे उजनी धरणापाशी जे काही परवानगी दिलेल्या आहेत त्या तात्काळ रद्द आपण कराव्यात. आणि जर तुम्ही तसाच निर्णय ठेवला तर प्रकल्प तुम्हाला त्याच ठिकाणी करायचा आहे ना. आम्ही सुद्धा सगळे त्याच ठिकाणी आहे. प्रकल्प कसा उभा राहतोय ते पण मग आम्ही सगळे शेतकरी बांधव त्या ठिकाणी बघू. आज शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणी राहिला नाही. कारण आज एवढी मोठी त्या ठिकाणी जर कंपनी येणार असेल, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं पेट्या पोचवणार आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्यासाठी कुणी राहिला नाही. आज विचार करा की जमीन मोजण्यासाठी जर का 150 पोलीस मागवत असतील तर ह्याच्या मागे किती काळ वेळ आहे हे आपल्याला लक्षात येते. आम्ही साधा रस्त्याच्या एखाद्या बंदोबस्तासाठी एक पोलीस मागितला तर आम्हाला 15 दिवस हेलपाट मारावं लागतात. SP ऑफिसची परवानगी यावी लागते. तिथून प्रस्ताव वर जातंय, वरनं खाली येतंय, पण द्यायचा का नाही त्याच्यावर ठरतंय. आज इथं नुसतं एक पत्र आलं, एका दिवसात मोजणीला लगेच सगळे कर्मचारी. आमचा शेतकरी बांधव रानाची मोजणी करण्यासाठी याच कचेरीमध्ये ऑफिस आहे. वर्ष 2-2 वर्ष अर्ज करून सुद्धा त्याच्या रानात मोजणी होत. तिथं एका दिवसात कर्मचारी स्वतःची खाजगी गाडी घेऊन त्या ठिकाणी ती जमीन मोजायला तयार. हे चाललंय काय? हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, दलितांचं आहे की फक्त उद्योगपतींचा आहे हा प्रश्न पडला आम्हाला. पाठीमागं सुद्धा आम्ही त्यांना हेच सांगितलंय ज्या जमिनी आमच्या आहेत त्या जमिनीला आमचं तर त्या जमिनी धरणाचा धरण पूर्ण झालेला आहे, तुम्हाला लागत नाही, त्या जमिनी मूळ मालकांना देऊन टाका. अशा पद्धतीचं GR सुद्धा आहे. मला वाटतं उजनी भागामध्ये आमचे बाळासाहेब भेटायला कुठं बसले. उजनी भागामध्ये काही जमिनी तर ही पद्धत आहे का नाही? काही पूर्वकल्पना नाही, काय नाही. डायरेक्ट तुमच्या शेती खाली करायचे जर आदेश येत असले तर किती चुकीचं आहे. बरोबर आहे का? तर आम्ही सर्वप्रथम मी शासनाचा जाहीर निषेध करते. आज आपण बघतो की उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या संमतीशिवाय आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता
खासगी कंपनीला देण्याच्या शासनाच्या धोरणाच्या विरोधात आम्ही शासनाकडे तीव्र निषेध नोंदवत आहोत। मिळालेल्या माहितीनुसार 21, 22 आणि 23, 2026 रोजी हिंगणगाव आणि तरडगाव येथील संपादित जमिनीची मोजणी करण्याचा प्रशासनाचा जो डाव आहे तो शेतकऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी व ती जमीन शेतकऱ्यांना कोणती साधी कल्पनाही न देता GW ग्लोबल ग्रुप या खासगी कंपनीला करार करून शासन देऊन पाहत आहे व शेतकऱ्यांचे वाटोळ करत पाहत आहे। याचाही आम्ही जाहीर निषेध नोंदवतो। शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या शेतकऱ्यांनाच राहाव्यात। आपण शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणतो आणि शेतकऱ्यांच्या घरावरती नांगर चालवतात, हेच शासनाचं धोरण आपण मोडून पाडत आहोत। आज आपण बघतोय शासनाने आपलं वाटोळ करायचं काय ठेवलंय। आज आपण बघतोय जगाचा पोशिंदा शेतकरी, जर शेतकऱ्यावरच घाणं घालत असाल तर आज शेतकरी शेतीकडे दुर्लक्ष करेल तर ह्यांना जरा उपाशी मारायची वेळ येईल। आणि आज शेतकऱ्यांची एवढी बिकट अवस्था भैया की शेतकऱ्याच्या मुलाला साधी मुलगी टाकून देत नाही। कारण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्ही विचार केला पाहिजे। आज शेतकऱ्याच्या मुलांनी जर चोऱ्या केल्या, लुटमार केली, एखाद्या गुन्ह्यात तो सक्रिय झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे? फक्त शासन आणि शासक। याची शासनाने नोंद घ्यावी। मी शासनाला एक विनंती करते की तुम्ही जर ह्या गोष्टी न सांगता किंवा पूर्वकल्पना न देता ह्या करत असाल तर तुम्हाला आणखीन बरेच उपक्रम आहेत बाबा शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी, मुलांसाठी किंवा मुलांच्या भविष्यासाठी एखादा उपक्रम असा राबवा की जे आज एवढे युवा वर्ग बेरोजगार आहेत त्यांच्या कामासाठी किंवा त्यांच्या भविष्यासाठी एखादा उपक्रम काढा। त्यासाठी आम्ही 2 पाऊल पुढे असू। पण जर तुम्ही शेतकऱ्यांचं घाणं घालत असाल, त्याला जर उपाशी मारायची, त्याला फाशी घेऊन मारायची जर तुम्ही वेळ आणत असाल तर आम्ही कदापि सहन करणार नाही। तर शासनाने याची नोंद घ्यावी। आणि रिपब्लिकन पक्षाचे भैया सोनाने भैया यांचे मी खरंच मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला आणि आज ते सगळ्यांसाठी आपल्यासाठी पुढे येत आहेत। तर आपण पण 2 पाऊल पुढे जाऊन आपलं घरातले जास्तीत जास्त व्यक्ती, जास्तीत जास्त आपले लोक कशी पुढे येतील आणि आपण ह्या शासनाचा कसा निर्णय मोडून काढू याकडे आपण पूर्ण लक्ष काळजी घेऊ। थँक्यू सो मच। गेट लावले साहेब, कसा जायचं? महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा